पहिला ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले, सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका ठिकाणी सोहेल, दुसऱ्या ठिकाणी नमित आणि गोलंदाजी ट्रॅकवर आतिश. आतिश खरं तर आतिशबाजीची गोलंदाजी केली आहे प्रत्येक मॅच मध्ये. आपण जर विचार केला तर तिसरी मॅच आहे. टायमिंग, नजाकत, क्लास, खरं तर टॅलेंट मात्र कुठून कुठून भरले या फलंदाजाकडे. नाव आहे सोहेल. पहिलाच बॉल, मोठा फटका आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण. खरं तर रात्रीची वेळ आहे. आपण जर विचार केला तर KTGN वर्सोवा कोलीवाडा, खरं तर ही ताकद आहे कोलीवाड्याची. आणि फिटनेस काय बघा ना. चला स्पीडअप करा. यस युगान सेठ सोहेलनी अगर हॅट्रिक षटकार लगावले तर 1100 रुपयाचं कॅश प्राइस. याच दरम्यान आपण स्वागत करूया. खरं तर सदरक्षण आहे खल निगण आहे हे प्रीत वाक्य घेऊन मात्र जेव्हा महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीसमध्ये दाखल झालेत आमचे ट्रॉम्बे पोलीस स्टेशनचे PI मॅडम, खरं तर हार्दिक स्वागत आहे. मंदाकिनी चोपडे मॅडम, खरं तर तुमचं हार्दिक स्वागत असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बघा तुम्ही आहात तर आम्ही सुरक्षित आहोत. खरं तर रात्रीचे 2 वाजलेत, आम्हाला असं वाटतं की दुपारचं 2 वाजलेत. त्याचं कारण मुख्य आहे की तुमचं संरक्षण, तुम्ही दिलेलं संरक्षण. आणि आज या स्पर्धेला खरं तर सिंहाचा वाटा. आपण जर विचार केला तर त्यांच्यासोबत आलेले पोलीस अधिकारी, तुमचं सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असणार आहे. खरं तर सोहेल तुमच्यासाठी मात्र खुश खबर असणार आहे. 1100 रुपयाचं कॅश प्राइस युगांस सेट. यस, हातात पैसे आहे. यस, पुन्हा एकदा मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस तुमच्या कार्याला सलाम आहे. खरं तर तुमच्यासाठी कुठला सण नाही आहे, खरं तर तुमच्यासाठी कुठली दिवाळी नाही आहे, तुमच्यासाठी कुठली होली नाही आहे. तुमच्यासाठी फक्त ड्युटी आणि ड्युटी हीच मात्र तुमचं प्रत्येक सण आणि तुमची दिवाळी आहे. खरं तर तुमच्या कार्याला सलाम असणार आहे. कारण आज तुम्ही मुंबईचं संरक्षण करतायत, खरं तर आमचं तुम्ही संरक्षण करतायत. आज आमच्या हातात माईक का आहे, कारण तुमचं संरक्षण आहे. आणि त्या संरक्षणाने मात्र आज आम्हाला कुठेतरी मात्र एक चांगलं व्यासपीठ. मॅडम सुद्धा मात्र इथं उपस्थित आहेत. खरं तर ट्रॉम्बे पोलीस स्टेशन आमचा मानाचा हा पोलीस स्टेशन आहे. आज आवर्जून मात्र या पोलीस स्टेशनचं नाव घेतलं जातं. धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा. मैदानाच्या मात्र सामना सुरू आहे. दोन्ही बलाढ्य संघ KTGN वर्सोवा कोलीवाडा आणि दुसऱ्या ठिकाणी आपण जर विचार केला तर प्रकाश स्मृती RCC पेठ. आजच्या रात्रीची ही शेवटची मॅच. 3 षटकाचा सामना.
चला मॅच ऑन करा प्लीज. पहिले षटक मात्र संपुष्टात. पहिल्या षटकानंतर धावा लगावल्यात 7 धावा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मात्र उडवलाय. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने मात्र चांगला फटका सजवलाय आणि तिथं धावा आल्यात 1. टाइमर ऑन आहे. पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. पुन्हा एकदा आपण जर विचार केला तर ऑनच्या दिशेने मात्र तिथं प्रोटेक्शन आहे. खरं तर पुन्हा एकदा आपण ट्रॉम्बे पोलीस स्टेशन आणि आलेले अधिकारी खरं तर तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असणार आहे. बघा 55 साल के एएसआई ओमले कसाब को भीड़ जाते हैं, 5 गोलियां पेट में लेते हैं AK-47 की. एक लाठी के साथ दुनिया में मिल जाएंगे आशिक कई, मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. नोटों में सिमट कर सोने से लिपट कर मरे हैं कई, मगर तिरंगे से खूबसूरत कफन कोई नहीं होता. तिरंगे से कफन खूबसूरत कोई नहीं होता. यस रिव्यू मात्र दिलाय. मॅडम मात्र आज इथं उपस्थित आहेत. खरं तर फिटनेसचा धडा आहे. काय म्हणाल मॅडम, आज आहे आणि आज आपण इथं आलात. खरं तर आम्हाला सुद्धा बरं वाटलं. तुमची टीम 4 दिवस झाले सर मात्र मागे बसलेत, मात्र इथे येत आहेत आणि मुख्य म्हणजे काय चाललंय आणि कुठली घाई गडबड नाही आहे. मॅडम काय म्हणाल, आज तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखल झालात, सरांबद्दल आणि या स्पर्धेबद्दल? आज जो प्लॅटफॉर्म एक चांगला असा प्लॅटफॉर्म तुम्हाला तयार करून दिलेला आहे. प्रथमतः मी महेश्वरी साहेबांचे आभार मानते की त्यांनी जे नवीन क्रिकेटर आहेत, नवीन खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे त्यांच्यामुळे. तसंच मुलांना इथं येऊन एन्जॉय करता आलं आणि जे नवीन खेळाडू आहेत कदाचित यातलाच एक सचिन तेंडुलकर बनेन अशी आम्ही आशा धरतो. आणि मुलांसाठी हा कार्यक्रम जो आयोजित केला त्याबद्दल आयोजकांचे आणि आम्हालाही ते येऊन 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल साहेबांच्या होल टीमचे आभार मानते. सांगितलं नव्हे तर इथं मात्र आता रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव सुद्धा मात्र, आणि सूर्यकुमार यादव आपण म्हटलं तर बाजूलाच आहे चेंबूर. खरं तर BRC मध्ये त्यांचे वडील कार्यरत आहे आणि प्राऊड मोमेंट आहे की सूर्यकुमार यादव आपल्या विभागाचा आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅडम यांनी आपलं चांगलं मनोगत व्यक्त केलं. म्हणजे क्रिकेटचा छंद आहे मॅडम यांना. असं एकच नाव आहे जो मात्र एक नाव जो मराठी माणूस आज पूर्ण वर्ल्ड मध्ये खरं तर त्याला देवाचा दर्जा दिलाय, आदरणीय सचिन रमेश तेंडुलकर सर. चांगलं नाव घेतलं, आठवण लेजंड नाव टेनिस क्रिकेटचं. बघा क्रिकेटचा खेळ म्हटलं तर फिटनेस नाही तर सध्याच्या घडीला आपण बघतायत की मोबाईल हा एक मात्र आवडता छंद झाला आहे पूर्ण वर्ल्डमध्ये. आपण जर बघाल तर कुठल्या कोपऱ्यामध्ये मोठा अभ्यास सुरू असतो, इंस्टाग्रामचा अभ्यास सुरू असतो. नॉट आउट, फलंदाज नॉट आउट आणि 2 धावा पूर्ण. खरं तर मातीचा खेळ कुठेतरी कमी झाला आहे. खरं तर आपण लहानपणी होतो जेव्हा खो खो, कबड्डी, बरेचसे मातीचे खेळ आपण खेळायचो, पण सध्या आता
तो खेळ राहिलेला नाही आहे. खरं तर नवीन पिढी आपण जर विचार केला तर आकर्षित झाले तर आपण जर विचार केला तर सोशल मीडिया, मग कुठला खेळ आपण जर विचार केला तर व्हॉट्सअपमध्ये बिझी असतो, इंस्टाग्राममध्ये रील बनवण्यामध्ये बिझी असतो, फेसबुकमध्ये आपले स्टोरी मात्र अपलोड करतो, पण आपलं स्वतःचं मात्र दुर्लक्ष करतोय. कारण मोबाईल म्हटलं तर कुठंतरी आजाराचं घर, डोळ्याला त्रास, खरं तर नवीन आजार येणे. ओ इथं मात्र स्लॉक स्वीप मात्र खेळायचा होता, पण गोलंदाजाचं आपण कौतुक करूया. जीत नावातच जीत आहे आणि वेगवान गोलंदाज आहे. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. या चला आता आपण सत्कार घेऊया. ट्रॉम्बे पोलीस स्टेशन, खरं तर मॅडम मात्र इथं उपस्थित आहेत, त्यांचा पूर्ण टीम, त्यांचा एक यथोचित मात्र छोटासा सन्मान करायचा आहे. मंदाकिनी मॅडम खरं तर ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत आणि आज या आमच्या स्पर्धेमध्ये आलात आणि आमचं कर्तव्य आहे. बघा, भारत म्हटलं तर आपण जर विचार केला तर भारताची परंपरा अतिथी देवो भव. भारताची परंपरा, जेव्हा कुठलाही पाहुणा जेव्हा आपल्या घरी येतो त्याला देवाचा दर्जा मात्र दिला जातो. तसेच आज ट्रॉम्बे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी मॅडम इथं आल्यात आणि त्यांचं मात्र एक छोटासा सत्कार आपण करूया. खरं तर मायेची उबदार शाल, अर्थातच महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, दीपक सर मात्र सन्मान करतायत. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, जीवाचं रान करणारा आणि आपल्यासाठी खरं तर अहोरात्र मेहनत करणारा, त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एक छोटासा सन्मान चिन्ह आणि तदनंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मॅडम यांचा आपण सत्कार करूया. एकदा जोरदार तालीवान जाऊन द्या मित्रांनो, कारण बघा रात्रीचे 2:15 वाजलेत आणि आपल्या प्रोटेक्शनसाठी मात्र ते आलेत. आणि जनसेवा हीच विश्वसेवा ट्रस्टच्या माध्यमातून कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक 2025 मध्ये ट्रॉम्बे पोलीस दलाचं आपण हार्दिक स्वागत करतोय. मॅडम तुम्ही आलात, खरं तर बरं वाटलं. सेठ, आमचे सेठ इथं मात्र उपस्थित आहेत. युगान सेठ, सोहेलसाठी मात्र सुवर्ण संधी आहे. 1100 रुपयाचं कॅश प्राइस, हॅट्रिक षटकार अगर लगावले तर, आणि 1100 रुपये त्यांच्या खिशात आहे, हातात. यस, धन्यवाद मॅडम. पुन्हा एकदा तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. हा, वा वा वा, 1000 रुपयाची वाढ, 2100. पैशांचा पाऊस. यस, अजून 1000 रुपये ते काढतायत खिशात ना. अरे बाबा बाबा, बंडल आहे. आम्ही पण आहोत. शेठ इथं आलेले आहेत. युगान सेठ, युगान सेठ कुठली कंपनी आहे तुमची? कल्याणची आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. हो, इथं मात्र पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू, खरं तर वेगवान चेंडूची हाताळणी मात्र केली आणि आलाय निर्धाव चेंडू. अठरा धावा, तिसरं षटक मात्र घेऊन येत आहेत वर्षित. हो, लो फुलटो चेंडू होता, संधी मात्र धावून आली होती पण प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. खरं तर वाईडिश कव्हरच्या दिशेने मात्र हा मात्र चेंडू रवाना झाला आणि आलिया इथं मात्र डबल धाव. धावसंख्या मात्र पुढे जाते 20च्या घरात. शेवटची मॅच आज 25 तारीख मात्र उजाडली आहे. थोडासा आपला ब्रेक असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी आपल्याला यायचं आहे. उद्या ठीक, आज ठीक, 5 वाजता मात्र सामने सुरू होणार आहेत. पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता, मला वाटतं झेल होता. खरं तर बॅटची इनसाइडचा आवाज इथपर्यंत आला होता. यस, नक्कीच पंचांनी इशारा केलाय. धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सोहेल मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत. सलामी जोडी अजूनही साबूत आहे. खरं तर नमित, आता काहीच चेंडू मात्र उर्वरित आहे तुमच्याजवळ. बघायचं या उर्वरित चेंडूमध्ये
नमित मात्र किती धावा बनवत आहेत. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, टायमिंग मात्र जुळलेलं नाहीये. खरं तर काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र पकडला जातोय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. नमितला मात्र माघारी परतावं लागणार आहे. रातो के कातिल असं म्हटलं जातं. बंटी जोशी अजून एक असा खेळाडू, बरेचसे विक्रम, 13 बाईक आणि एक 4 व्हीलर कार त्यांच्या दारासमोर उभी आहे. जणू काय शोरूम खोललाय काय काय, कारण नावातच बरंच काही आहे. पण आपण जर चेंडूचा विचार केला ना, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. खरं तर माहुलच्या विरुद्ध आपण फलंदाजी करत असताना बंटी जोशीनी मात्र कमालीची फलंदाजी केली. आता या 2 चेंडूमध्ये बघायचं किती धावा मात्र बनवतील, कारण 2च चेंडूचा खेळ बाकी आहे. ओ मिनी हेलिकॉप्टर, पण तो हेलिकॉप्टर क्रॅश झालाय. बंटी जोशी आले, बंटी जोशी गेले. नवीन बॅटर समाधान. पहिल्या मॅच मध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली, आपल्या संघाला त्यांनी समाधानी केलं, तो समाधान शेवटच्या चेंडूसाठी आलाय. अविनाश वासकर क्या समाधान घेतलं. शेवटचा बॉल. हो इथं या टायमाला आपण जर विचार केला तर उजव्या स्टिचच्या मार्ग बराचसा बाहेर चेंडू आहे. पंच हेमंत कोळी सर आमच्या जवळ वळतायत आणि इशारा आला, इट इज अ वाईट बॉल. धावसंख्या पोहोचते ती 22च्या घरात. लो स्कोरिंग मॅच. बघा क्रिकेटमध्ये कुठली लो स्कोरिंग हाय स्कोरिंग मॅच नसते. जेव्हा लो स्कोरिंग मॅच जेव्हा होतात, इतिहास मात्र गवाह आहे की शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाते. शेवटचा बॉल आहे. नवीन बॅटर अविनाश करतील का या चेंडूचा नाश? नाही. या टायमाला भन्नाट वेग मात्र बघायला भेटला. 3 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. आपण जर विचार केला तर प्रकाश स्मृती RCC पेठ या संघाने मात्र धावा केल्यात. 23 आणि 24 धावांची गरज आहे. चला लवकर स्पीडअप करा. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. खरं तर KTJN वर्सोवा कोलीवाडा हा सामना जिंकेल का? कारण ज्याप्रमाणे मात्र फलंदाजी आहे, आपण जर विचार केला तर प्रकाश स्मृती RCC पेठ तशीच मात्र गोलंदाजीचा भरणा सुद्धा आहे. युगान सेठ बोला. यस युगान सेठनी परत मात्र अनाउन्समेंट करायला सांगितले आहे. अगर ही मॅच प्रकाश स्मृती RCC पेठ अगर हा संघ जिंकला तर 1100 रुपयाचं कॅश प्राइस.
चला टीम हर्डल. खरं तर जेव्हा असं चित्र बघतं तेव्हा आम्हाला बरं वाटतं, कारण चर्चा होते आणि देवाचं स्मरण मात्र केलं जातं. तसंच मात्र हे कार्य सुरू आहे. प्रकाश स्मृती RCC पेठ प्लॅन बनवत आहेत, कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, कुठला गोलंदाज वापरायचा आहे, ही रणनीती मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि KTG एन वर्सोवा कोलीवाडा तुम्हाला विनंती करतोय, सलामी जोडी त्वरित पाठवून द्या. सलामी जोडी. बघा ॲक्टिवा बाईकची चावी आमच्याजवळ आहे. अगर कोणाची असेल तर त्यांनी घेऊन जा, ओळख पटवा आणि घेऊन जा. ॲक्टिवा बाईकची चावी बघा, ज्याची चावी आहे त्यांनी ओळख पटवून न्या. चला मॅच ऑन करा. 2:30 वाजले. खरं तर 24 मिनिटं तर 4 षटकार आणि 6 चौकार, पण तसं काय होणार नाही आहे, कारण एक महत्त्वाची मॅच आहे. जो संघ मात्र जिंकणार आहे पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहे, त्याच्यासाठी तडजड मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि माझे मायबाप प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही कौतुक करू. खरं तर रात्रीचे 2:30 वाजलेत, अजूनही मात्र डोळ्यामध्ये तेल टाकून मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 2 फ्रेश बॅटर, समाधान आतिश, सलमान शेख, सैबाज शेख. माफ करा, तुमचा 12 महिन्यात सांगतोय की सलमान शेख, मी चाट पडलो. सैबाजचा सलमान कधी झाला? सैबाज शेख म्हणजे पहा, आम्ही झोपेमध्ये आहोत का काय हे चित्र आपल्याला दिसतंय. चला मॅचच्या दिशेने जाऊया. चलती गाडी में डीजल कौन डालता है भाई? चला जाऊया मॅचच्या दिशेने. ओहो, काय मात्र कडक फटका आणि तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. काही धावा मात्र अडवण्याचा प्रयत्न झालाय. बघा, माझे मायबाप प्रेक्षक तिथं आहेत आणि त्यांनी इशारा दिलाय की चौकार नाही आहे. यस, 2 धावा. बघा, हे जे प्रेक्षक आहे ना, तुमचे आहेत ना आमचे आहेत, हे क्रिकेटचे आहेत. त्यांनी मात्र चांगलं कार्य केलं की त्यांनी सांगितलं की हा चौकार नाही आहे. 2 धावा. यस, एकदा प्रेक्षक हो, खरं तर तुम्हाला अगर सामना आवडला असेल तर माझे मायबाप प्रेक्षक एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आयोजन कमिटी, तुम्ही सुद्धा मात्र माझ्या मायबाप प्रेक्षकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. यस, रात्रीचे 2:30 नाही, दुपारचे 2:30 वाजले ते. खरं तर ही स्पर्धा मात्र चर्चेमध्ये येणार आहे. कोणी कोणच्यासाठी जाणलं गेले तर हेमंत पाटील. एकदा हेमंत पाटील साठी जोरदार तालियां जाऊन दे. या स्पर्धेमध्ये ज्यांनी अर्धशतक झलकावलं आणि जुना हेमंत मात्र खेळत होता का काय? पुन्हा एकदा मात्र बॅटची इनसाइड एज. आपण जर फटक्याचा विचार केला तर यष्टांच्या मागे सुंदर कार्य होते आणि आलाय निर्धाव चेंडू. सैबाज
यस, 2 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है और 2 गेंदों के बाद यहाँ पर स्कोर जा पहुंचा है 2 रन, यानी 2 गेंदे और 2 रन। इस बार बड़ा प्रहार, गेंद गई आउट ऑफ द पार्क, स्टैंड एंड डिलीवर, मिळाल्या 6 धावा। आतिशच्या बॅट मधनं मोठा ब्लास्ट मात्र बघायला भेटला। खरं तर काय दर्जेदार फलंदाजी करतायत, कौतुक करूया आपण KTGN वर्सोवा कोलीवाडा, मुंबईचा महत्वाचा कोलीवाडा म्हटलं तर प्रमुख व्यवसाय मासेमारी। भर समुद्रामध्ये जेव्हा मासेमारी पकडण्यासाठी माझा कोली बांधव जातो तिथं मात्र कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता, ऊन असेल, पाऊस असेल, वारा असेल, खरं तर त्याला सामोरला जाणारा माझा कोली बांधव, आणि हा आहे मुंबईचा KTGN वर्सोवा कोलीवाडा। अजून एक मात्र गॅप मध्ये चेंडू आहे, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही आहे, गेला सीमारेषा पलीकडे, मिळालाय चौकार। कारण आकाश चोप्रा सारखे मात्र दिग्गज समालोचक ज्यांनी मात्र IPL मध्ये बरेचसे प्रिडिक्शन मात्र केले होते, पण ते सर्व प्रिडिक्शन फेल झाले। क्रिकेट आहे, काही होऊ शकतं। आता भले फलंदाजांनी चौकार आणि षटकार ठोकलाय, पण गोलंदाजाकडे ती क्षमता आहे, कुठल्याही क्षणी मात्र हा विकेट घेऊ शकतो। कारण रातो के कातिल आपण जर विचार केला तर प्रकाश स्मृती RCC पेठ आज या ट्रॉम्बे नगरीमध्ये आल्यानंतर चांगली कामगिरी त्यांची राहिली। अजून एक लोअर फुटो चेंडू, या टायमाला धावबाची संधी, ओ हो, अगर डायरेक्ट हिट आवडला असेल तर जोरदार ताल्या होऊन जाऊन दे मित्रांनो। खरं तर या स्पर्धेचा उत्तम थ्रो असं म्हणूया, कारण बघा ना, फटका एवढा फास्ट होता, चेंडूला गॅदर केलं आणि तदनंतर अचूक निशाणा, यष्ट्यांचा वेध, फलंदाजाला माघारी परतावा लागणार आहे। बघा जेव्हा असं क्षेत्ररक्षण होतं तेव्हा मात्र काही नावं मात्र डोळ्यापुढे येतात जे लेजंड क्रिकेटर आहेत। सर्वप्रथम आपण जर विचार केला तर जॉन्टी रोड सर, युवराज सिंग, सध्याच्या घडीला जडेजा, मोहम्मद कैफ, मोहम्मद अझरुद्दीन सर, खरं तर हे क्षेत्ररक्षण मात्र चांगले करायचे। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उंचखुरे फलंदाज, नाव आहे आकाश। बघा मिनी प्रिडिक्शन केलं ते मात्र बरोबर झालेली आहे, कारण मिनी सांगितलं या गोलंदाजाकडे क्षमता आहे आणि स्वतःचं विकेट नसेल पण संघाचं विकेट, अर्थातच रनआउट। खरं तर या स्पर्धेचा आपण पुन्हा एकदा आवर्जून उल्लेख करूया। खरं तर शिवसेना अंतर्गत जनसेवा हीच ईश्वर ट्रस्टच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर आयोजित कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 नाईट ओरम क्रिकेट स्पर्धा आयोजनाच्या भूमिकेमध्ये पाटील 11, आई गावदेवी 11 यांचं आपण सुद्धा विशेष कौतुक करूया। कारण आजचाच म्हणूया, कारण आज 25 तारीख आहे, आज शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर हा कार्यक्रम कुठेतरी मात्र शेवटीच्या दिशेने चाललाय आणि मोठ्या मोठ्या ट्रॉफीज मात्र येत आहेत आणि या मोठ्या ट्रॉफीवरती कोण हक्क गाजवणार हे आपल्याला माहिती पडेल आणि इथं मात्र हक्क गाजवण्याचा प्रयत्न करतायत प्रकाश स्मृती RCC पेठ। बघा 2 चेंडूमध्ये 2 विकेट आलेत, कहाणी में ट्विस्ट। धावसंख्येचा आपण जर विचार केला तर पहिले षटक संपुष्टात, 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे। म्हणजे बघा अगर आपण जर विचार केला तर KTGN वर्सोवा कोलीवाडा अगर तुम्ही सिंगल धाव सुद्धा काढली ना तर हा सामना सहज मात्र तुम्ही जिंकू शकता, कारण समीकरण आहे मित्रांनो 12 चेंडू आणि 12 धावा। यस MK डेकोरेटर, खरं तर तुमचं सुद्धा नाव आम्ही आवर्जून काढू। खरं तर भला मोठा स्टेज आणि चारी बाजूला आपण जर विचार केला तर सुसज्ज ग्राउंड, त्याच्यामध्ये आपण त्या ग्राउंडला सजवलंय MK डेकोरेटर। या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे, कारण सिंहाचा वाटा तुमचा सुद्धा आहे।
बघा हे प्रकाश जे नाव आहे खरं तर आपण जर विचार केला तर आज ते आपल्यामध्ये नाही आहे, पण याच गावातला साईज्योत संघ त्याचे मात्र ते खेळाडू होते, त्याचे कॅप्टन होते. आज त्याच्या स्मरणात मात्र हा संघ मात्र इथं अवतरलाय. खरं तर एक ट्रॉम्बे गावाचं मोठं नाव आहे. आपण यांचं सुद्धा मात्र विचार केला तर त्यांच्या नावाचा संघ आपण आज पुरस्कृत केलाय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. खरं तर आज ते आमच्यामध्ये नाही आहे, पण त्यांची आठवण, त्यांना मात्र श्रद्धांजली देण्याचं कार्य मात्र या संघाचे संघ मालकांनी मात्र केलाय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. साईज्योत म्हटलं तर माझी टीम, ज्या संघाचं मी बरंचसं मात्र नेतृत्व केलं. खरं तर मुख्य गोलंदाज म्हणून त्या टायमाला आपण जर विचार केला तर मला साईज्योतमध्ये एंट्री भेटली. ओहो, इथं मात्र आपण जर विचार केला तर पुन्हा एकदा मात्र चेंडूनी गिरकी घेतली आणि आलाय निर्धाव चेंडू. बघा साईज्योत म्हटलं तर हनुमान म्हात्रे, पक्का, अमरदादा, विलास नाना, परत त्यांचे बंधू, त्यांनी मात्र चांगला सपोर्ट मला केला. राजा, भगवान, ही आमची संघ बांधणी होती. पण तो संघ आता आपण जर विचार केला तर कुठंतरी मात्र नावारूपात नाही आहे. स्विच हिट, लगे तो आबाद, नाही लगे तो बर्बाद. आणि इथं फलंदाज झालेत बर्बाद कारण विकेट आली. यस कॅमेरामॅन, जरा आमच्या मायबाप प्रेक्षकांकडे तुम्ही कॅमेरा फिरवा, कारण तिथं मात्र जल्लोष सुरू आहे. जल्लोष आहे आमच्या गावाचा, नाव आहे ट्रॉम्बे कोलीवाडा. बघा कॅमेरा तुमच्यापर्यंत फिरतोय. जसा कॅमेरा तुम्हाला मुख्य LCD स्क्रीन मध्ये जोराचा जल्लोष करायचा आहे, जसा जसा कॅमेरा तुमच्यापर्यंत येणार आहे. यस, बघा एक समर्थक मात्र बाहेर आलेत आणि ते आपलं सांगतायत की जर्सी कोणाची आहे. पॅकर आहेत, ते स्वतः पॅकर आहेत. करण कोळी. यस, बघा जसं नाव घेतलं तसं मात्र जल्लोष मात्र सुरू आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 10 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जर विचार केला तर गोलंदाज जिशान शेख मात्र आपल्या नावाची छाप मात्र सोडताना दिसत आहेत. एक दर्जेदार गोलंदाज म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. करण कोळी खरं तर आपल्या वडिलांची आठवण काढतायत आणि आपल्या वडिलांना मात्र मानवंदना देत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून करण कोळी तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे, कारण असं मोठं मन केलंय. आपल्या वडिलांना श्रद्धांजली मात्र देण्याचं काम मात्र तुम्ही केलंय. ओ पुन्हा एकदा बॅटची वरची एज, थोडंसं फंबल झालं पण कुठलंही नुकसान नाही आहे. बघा सामना आपण जर विचार केला तर अटीतटीचा झालाय, कारण कोणी हारण्यासाठी आलेला नाहीये, सर्व तर जिंकण्यासाठी आलेले आहेत. लो स्कोरिंग मॅच आहे. आपण जर टार्गेटचा विचार केला असता तर 24चा टार्गेट होता, पण तो 24 धावा करण्यासाठी कुठंतरी KTGN वर्सोवा कोलीवाड्याला धमचाक करावी लागते, कारण रातो के कातील असंच म्हटलं जात नाहीये. या संघाला रात्रीच्या जेवढ्या स्पर्धा होतात त्याने ते गाजवल्या. आपण विचार केला तर सोहेल शेख हे मोठं नाव आहे. ग्रामीण क्रिकेट बिग बॅश धमाका भिवंडीची ती स्पर्धा, तिथं रनरअप राहिलेला हा संघ चांगली कामगिरी करून आलाय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. काय मात्र सामना सुरू आहे, पैसा वसूल मॅच. हो मात्र काय चेंडू आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूनी वलन घेतलं. आलाय निर्धाव चेंडू. आता समीकरण आहे मित्रांनो, 8 बॉल 11. बघा सामना होता कुठं, सामना आला कुठं. 12 चेंडू 12 धावा. आता समीकरण बदललंय. बाबा नको 90 पण नको, 80 पण नको, करून दे. खरं तर आयुष्यामध्ये नाहीये नशा, मला क्रिकेटची आहे. खरं तर 90 झोपली तिथं, बघा उठवा त्याला. पुन्हा एकदा बिग हिट, मोठा फटका. अरे बाउंड्री कुठं दादा, बॉल जवळच आहे तिथं. खरं तर कोण आहे हा, कोण आहे, बाउंड्री म्हणतायत.
म्हणजे आता कॉमेडी मॅच मात्र सुरू आहे असं म्हणावं लागेल, कारण चेंडू मला सुद्धा दिसत नाही, कारण झोप माझ्या डोळ्यामध्ये आहे. मी बघितलं कुठं बाउंड्री, बॉल तर जवळच आहे. धावसंख्या झाली ती 15. आता 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सामना मात्र शेवटच्या चेंडू मध्ये जाणार याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे, कारण आपण जर विचार केला तर अजूनही षटकार आलेला नाही आहे. म्हणजे टीट फॉर टॅट असं आपण म्हणूया, कारण ईट का जवाब पत्थर से. लो स्कोरिंग मॅच आहे. 24 धावा, कुठेतरी असं वाटतं की 2400 धावा आहेत का काय. यस, ऑन स्क्रीन बघा, या ट्रॉम्बे गावाचे चंदू सेटे म्हणून नंतर त्यांच्याजवळ पाहिलं जाणार आहे जतीन, आणि कुणाल दाते म्हणून आमचे शुभम. खरं तर या गावामध्ये जेव्हा स्पर्धा असतात तर कुणाल दाते आणि चंदू सेटे सर, या तुमचं हार्दिक स्वागत असणार आहे. बाबा मानधन, यस, मात्र काय मात्र अपील केली जाते, पंचांमध्ये प्रेशर मात्र टाकलं जाते, पण कुठलाही प्रेशर घेणार नाहीये बाविस्कर सर. बघा, यांचा जेव्हा मानधन द्यायचं असतो तेव्हा आम्हाला ट्रॉम्बे गावामध्ये वर्गणी काढावी लागते, कारण एकाचं मानधन आहे 25,000 आणि एकाचं आहे 50,000. आता डिसाईड करा 25 वाला कोण आहे आणि 50 वाला कोण आहे. ते म्हणतात की आम्ही कॉम्प्रो करतात आणि अर्धे अर्धे घेतात. जाऊया आता मॅचच्या दिशेने. 6 चेंडू 9 धावा. अगर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या जाऊन द्या मित्रांनो. बघा, हा टेनिस क्रिकेटचा मात्र घमासान. मी अगोदर सांगितलं लो स्कोरिंग मॅच आहे. सामना कोण जिंकणार आहे हा प्रश्न पडलाय. दोन्ही संघाचा विचार केला तर बलाढ्य संघ आहेत. आज आमची स्पर्धा कुठेतरी यशस्वी झाली असं आपण म्हणूया, कारण या स्पर्धेमध्ये बरेचसे रील मात्र व्हायरल होणार आहेत. शेवटचं षटक मात्र कोण घेऊन येत आहेत? बंटी जोशी. टेनिस क्रिकेट जगतातलं मोठं नाव, ज्याच्या दारासमोर 13 बाईक आणि 1 4 व्हीलर. यस, समीर. खरं तर आपण जर जनसेवा ईश्वरसेवा ट्रस्ट म्हटलं तर समीर हे नाव मात्र आवर्जून काढलं जातं, कारण दिवस रात्र आपण जे कटआउट आणि जे चारी बाजूला मात्र झेंडे आपल्याला दिसतोय, समीरसाठी जोरदार ताली होऊन जाऊन दे मित्रांनो. जेव्हा रिक्षा चालून येतात आणि मात्र इथं मात्र अहोरात्र मेहनत सुद्धा आहे, रात्री घरी जातात ते. जाऊया आता. 6 चेंडू आणि 9 धावा. 13 बाईक, 1 4 व्हीलर. लखपती खेळाडू असं आपण म्हणूया, म्हणजे केतन मात्रे नंतर याचा नंबर आहे. पुन्हा एकदा कट केलाय आणि इथं काय घडलंय? 5 चेंडू आणि 8 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडू मध्ये मनोरंजन आहे. माझे मायबाप प्रेक्षक सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. 5 चेंडू आणि 8 धावा. सामना कोण जिंकणार आहे खरं तर प्रश्न पडलाय. मग एका ठिकाणी आपण जर विचार केला तर प्रकाश स्मृती आरसीसी पेठ किंवा KTGN वर्सोवा कोलीवाडा. पाच चेंडू 8 धावा. खरं तर आजच्या शेवटची मॅच आणि भरपूर मनोरंजन, पैसा वसूल मॅच मात्र आपल्याला बघायला भेटते, कारण दर्शक मात्र आवर्जून या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांना प्रश्न पडलाय की कुठला संघ जिंकणार आहे. आता बघायचं, थोडी वेळ आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. बंटी जोशी गोलंदाजी ट्रॅकवर मात्र दाखल झालेत. पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडू आणि आलाय निर्धाव चेंडू. म्हणजे काय मात्र सामना रंगलाय. बंटी जोशी, पण समोर मात्र बॅटर आपण जर विचार केला तर अधिनेश सुद्धा मात्र कमी नाही आहे. आता सामना आहे अधिनेश वर्सेस बंटी असं आपण म्हणूया. 4 चेंडू 8 धावा. बघायचं आहे अधिनेश की बंटी जोशी, कारण या दोघांमध्ये चुरस मात्र सुरू आहे. पुढे सरसावले वेगवान चेंडू, पण पंच आमच्या जवळ वळतायत. आलाय वाईटचा इशारा. यस, पंचांची कोणी वाद घालू नका प्लीज. एम्पायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. बघा, रिव्ह्यू सिस्टम नाही आहे, फक्त पंचांना अगर वाटेल तर ते मात्र रिव्ह्यू घेतील.
बघा हॅम्पेअर रिव्ह्यू आहे, हे ते घेऊ शकतात. आता हा चेंडू फेअर आहे का नाही हे मात्र आता कळवतील. ऑन स्क्रीन मात्र दाखवण्यात येईल. डिसिजन दिल्यानंतर ऑन स्क्रीन मात्र दाखवला जाईल हा डिसिजन. यस, व्हाईट बॉल नाही आहे.
फिल्डिंग लावा. 3 बॉल मध्ये 8 रन हवेत. कृपया बाहेर व्हा. कृपया बाहेर व्हा. टुर्नामेंटला गालबोट नका लावू प्लीज. प्लीज. मॅच संपल्यानंतर कोणताच प्लेअर आतमध्ये येणार नाही. प्लीज प्लीज. दोन्ही टीमचा. हा दोन्ही टीमचा. दोन्ही टीमचा. प्लीज प्लीज. दोन्ही टीमचा प्लेअर आतमध्ये आला पाहिजे नाही. 3 बॉल 8 रन्स. 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची अजूनही गरज आहे. अजूनही सामना कुठेही गेलेला नाहीये. फक्त आपल्यामध्ये दमखम पाहिजे. सर्वांना विनंती असेल बाउंड्रीच्या बाहेर उभं राहा. 1 मिनिट मॅच थांबवा. बघा कृपया कोणी सामना जिंकू द्या. आनंद व्यक्त मैदानात जाऊन करू नका. सर्वांना विनंती आहे. आणि डीजे आपण लावायचं नाही आहे. मॅच स्टार्ट करा. अंपायर. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. बंटी यावेळी मात्र ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू कव्हर करून जातो. 2 धावा मिळतील आणि अशा रीतीने 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावेने संघ पोहोचेल 18. आता विजयासाठी 2 चेंडू आणि 6 धावा. एक षटकार जर मारला तर हा सामना जवळजवळ केटीजन वर्सोवा कोळीवाडा संघ जिंकेल. कारण 2 चेंडू मध्ये 6 धावा पाहिजे. म्हणजे षटकाराची जवळजवळ गरज आहे. बघूया षटकार जातोय का. समोर फलंदाज खेळतो तो आदिनेश. बंटीकडे चेंडू आहे आणि यावेळी मात्र ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तोच आहे. इकडे कावेरी रनआउटची संधी परंतु थ्रो मात्र गॅदर करू शकला नाही बंटी. 1 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. रोमहर्षक मॅच. अगदी डोळ्यांचं पारडं फेडणारा हा सामना आहे. आणि सामन्यामध्ये अगदी रंगत. प्रेक्षकांना विनंती आहे सामना कोणीही जिंको तुम्ही आतमध्ये जाऊन प्रयत्न करू नका. आणि व्हॉलंटियरना आमच्या सर्वांना विनंती आहे आपण बघा आपण सर्वांनी आनंद व्यक्त बाउंड्रीच्या बाहेरच करा मित्रांनो. विजय हा क्रिकेटचा होणार आहे त्याच्यामुळे काही हरकत नाही. दोन्ही दिग्गज टीम आहेत. 1 चेंडू विजयासाठी 4 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. याचा अर्थ असा आहे की इथे 4 धावा पूर्ण करायला लागतील वर्सोवा संघाला. जर चौकार मारला सामना वर्सोवा संघ जिंकेल. 4 धावा धावून काढ सामना वर्सोवा संघ जिंकेल. यदा कदाचित 3 धावा धावून काढल्या तर सामना पेठ संघ जिंकेल. षटकार जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. दोन्ही टीमला पण खूप साऱ्या शुभेच्छा. हौसला अफजाई करने वाला मुकाबला है. कांटे का टक्कर का मुकाबला. 1 बॉल जीत निघली 4. 1998 ला ढाकामध्ये ऋषिकेश कानिटकरनं मारले चौकार सकलेल मुस्ताकला आणि हिंदुस्थानी तो सामना जिंकला होता. काय सामना जिंकेल वर्सोवा का जिंकेल पेठ. दोन्ही टीमसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. पैसा वसूल मॅच. आणि हा आलाय तिकडं कॅच आणि पेठ संघ विजयी. अभिनंदन अभिनंदन पेठ संघ. असू द्या काही असो काही चिंता करू नका. प्रेक्षकांपुढे काही नाही. बघा स्टंप आपण जवळ करा. स्टंप कोणी न्यायचे नाही आहेत. आणि लाईनअप मध्ये हस्तांतरण करायचं आहे. आरसीसी इथं प्रकाश स्मृती आरसीसी पेठ संघ सुपर 3 मध्ये दाखल झालेला. अभिनंदन